पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। पुण्यात 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीला सुरुवात। ढोल ताशांच्या गजरामध्ये शाळकरी मुलांकडून साहसी खेळ सुरू। दिंडीमध्ये अनेक कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त सहभाग। पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंची व्यापाऱ्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये तालुक्यातील व्यापारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी। व्यापाऱ्यांनी सुळेंसमोर मांडल्या व्यथा। पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कामाचा आढावा। कामाला गती देऊन वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश। 12 जानेवारीला लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन। पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या मागणीसाठी नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा। महाविद्यालयांना आता यूजीसीची संलग्नता बंधनकारक। नियमावली जारी। नव्या मार्गदर्शक सूचनांवर हरकती सूचना नोंदवण्यासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। कारखान्याचं प्रदूषित पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषित। पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याचा भावी खासदार म्हणून बॅनर। पुणे शहराचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंच्या नावापुढे भावी खासदार असा उल्लेख। महाराजा यशवंतराव होळकर यांचा अभिषेक सोहळा पार पडणार। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या किल्ले वाफ गावात आज राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन।